आहे, याचं उपवर्गीकरण केलं जावं याच्यासाठी तुम्ही लढा उभारलाय. कशा पद्धतीचं हे आंदोलन तुम्ही उभारताय आणि जिल्ह्यामध्ये तुमच्या बैठका सुरू आहे, काय त्यामागचा सगळा उद्देश आहे? सुप्रीम कोर्टाचे 1 ऑगस्ट 2024चे जे आदेश आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण झालं पाहिजे असे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन अनेक राज्यांमध्ये जसं प्रामुख्यानं तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये त्या गव्हर्नमेंटनी तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू केलेला आहे आणि अनुसूचित जातीतल्या प्रगत जातीचं आणि अप्रगत जातीचं डिवायडेशन केलेलं आहे. तोच आधार घेत महाराष्ट्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीची मोठी आंदोलनं झाली. अनेकांनी ते आंदोलन उभा केली, पण या ठिकाणी आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळाला नाही. वास्तविकता महाराष्ट्राच्या एकूणच सगळ्या आपण जर कानाकोपऱ्यांमध्ये पाहिली तर हा काही एका समूहाच्या विरोधामधला लढा नाही आहे. म्हणजे आम्ही बौद्धांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन घेऊन उभा नाही आहे, तर खऱ्या अर्थानं हा समाज अत्यंत गरीब आहे आणि समजा की संविधानानं इथल्या उपेक्षितांचा, वंचितांचा विचार केला आहे आणि त्यांना आरक्षणाची तरतूद केली. असं असतानासुद्धा काही जाती वर जाताना दिसत आहेत आणि काही जाती जशाला तसे आहेत. हा प्रश्न आम्हाला पडू नये का? आणि जर आम्हाला हा प्रश्न पडलेला असताना आम्ही जर ही मागणी घेऊन मैदानात उतरत असेल तर यावर शासन त्यांची भूमिका ठरवेल आणि शासन यामध्ये न्याय द्यायचं का नाही यासाठी शासनाची जी काही नियमावली आहे त्या पद्धतीची भूमिका घेईल. पण या ठिकाणी आम्हाला कुणीही विरोध करू नये अशी आमची भावना आहे आणि त्यासाठी आता सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन आहे आणि या पावसाळी अधिवेशनावर आम्ही यासाठी चाललो आहे की या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे. बदल समितीची स्थापना झाली, त्यांनी अभ्यास केलेला आहे, तो माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि मला असा अंदाज वाटतोय की आता अधिवेशनाच्या कालावधीच्या दरम्यान या ठिकाणी या उपवर्गीकरणाची घोषणा होणार आहे. हा लॉंग मार्च कधी सुरू होईल आणि कसं सुरू केलं? या लॉंग मार्चची सुरुवात पुण्यातून होईल, लहुजी साळवेंच्या समाधीपासून होईल, त्यांना अभिवादन करून होईल आणि 24 जूनला पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही सगळे मिळून जाणार आहोत. उपवर्गीकरण का झालं पाहिजे आणि त्याचा कसा फायदा या सगळ्या जातींना होणार आहे? उपवर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 59 जातींचं एकत्रित आरक्षणामुळे हा प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. 59 जाती आहेत आणि त्यामध्ये उपजाती आहेत, पोटजाती आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून ज्यांना ज्यांना शहाणपण आलं आहे त्यांनी समतेची आणि बंधुत्वाची भूमिका दाखवायला पाहिजे होती. आज जे आपण सगळे भाऊ आहोत, आपण सगळे एकच आहोत आणि या उपवर्गीकरणामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येते अशा ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जातात विरोधामध्ये, त्यांनी त्या काळामध्ये त्यांना जे शहाणपण आलं ते इतर उपेक्षित वंचित घटकांपर्यंत पोचवायला पाहिजे होते, पण ते पोचवलं नाही आणि प्रगतीमध्ये जो विषमता आणि भेदभाव निर्माण झाला त्याचा परिणाम आजही एवढं मोठं आणि शासनाचं इतकं धोरण मोठं असताना या सगळ्या वंचित घटकांसाठी त्याचा आम्हाला कसल्याही स्वरूपाचा लाभ झालेला नाही. म्हणून आम्हाला उपवर्गीकरण हवं आहे. उपवर्गीकरणाच्या मुद्द्याच्या आरोप जे आहे ते अनुसूचित जातीत फूट पाडण्याचा डाव असल्याचा देखील आरोप होते, कसं बघता येईल? ही जी मागणी आहे ही बौद्ध बांधवांनी पसरवलेलं नरेटिव्ह आहे, फेक नरेटिव्ह आहे. ओबीसीचं पण डिवायडेशन झालेलं आहे. माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी तत्कालीन ओबीसीमधून त्यांचं वेगळं आरक्षण केलेलं आहे, पण आजही ओबीसी एकजूट होऊन लढत आहेत. तसं सामाजिक ऐक्य धोक्यात येण्याचा प्रश्नही निर्माण होत नाही आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होणं हे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आहे. सामाजिक ऐक्य त्यांनी जर टिकवलं तर ते जशाला तसं टिकून राहील. या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होईल आणि फूट पडेल असं का वाटतं? 5 राज्यामध्ये वाटत नाही? 5 राज्यांमध्ये कुठंही प्रगत जात पुढं आली नाही आणि ती म्हणाली नाही की हे उपवर्गीकरण चुकीचं आहे आणि याच्यामुळं सामाजिक ऐक्यात धोका येईल. RSSचे लोक ही मागणी करतायत, भाजपचे लोक ही मागणी करतायत, असं कुठल्याही स्टेटमध्ये असं म्हणलं गेलं नाही. प्रगत जातींनी त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली आणि हे ॲक्सेप्ट केलं की आमची प्रगती झाली, आता इतरांना न्याय मिळू द्या.
पण महाराष्ट्रामध्ये जिथं शाहू फुले आंबेडकरांची, महात्मा फुलेंची, छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी व्यापक जागतिक पातळीवरची चळवळ निर्माण झालेली असताना सुद्धा इथले बौद्ध अशा पद्धतीनं का व्यवहार करतायत हे आम्हाला समजायला म्हणजे समजत नाही. आम्हाला त्याचं प्रचंड दुःख होतंय आणि या निमित्तानं आम्ही सांगतो की त्यांची ही विरोधाची भूमिका सामाजिक ऐक्याला धोका आहे. रामदास आठवले साहेबांनी सांगितले उपवर्गीकरणाला माझा पाठिंबा आहे, परंतु त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसतात विरोधामध्ये. रामदास आठवले एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांची भूमिका महत्त्वाची. त्यांचे कार्यकर्ते काय करतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आणि वास्तविकता अनुसूचित जातीच्या या एकूणच उपवर्गामध्ये, या सगळ्या प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत आणि आम्हाला कळालं आहे हे सगळं गणित. यामध्ये जर तुम्ही नावं वाचलीत, या सगळ्या 59 जातींमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा मेहतर, माला अशा जातींची नावं जी आम्हाला कधीच आणि कुठेच दिसलेली नाहीत. या माणसांचं आरक्षण खाल्लं कुणी, हा मूळ प्रश्न आहे. आणि मग हे सगळं आरक्षण आम्हाला हिनवायचं, गरीब म्हणायचं, व्यसनी म्हणायचं, आमचे भंडारा कुंकू लावणारे लोक आहेत, हिंदू देवी धर्माचं पूजन, भोळे लोक आहेत, भाबडे लोक आहेत, येडे लोक आहेत, अशा पद्धतीनं हिनवून हे जे काही आरक्षणाची लूट चालू आहे ही थांबली पाहिजे. भले या आरक्षणाच्या मागणीतून आमचं नुकसान होऊ द्या, पण आमचं वाट्याचं आरक्षण हे आमच्या त्या ठिकाणी शासनाच्या चौकटीमध्ये, न्यायालयीन चौकटीमध्ये बांधून राहावं ही आमची प्रामाणिक भावना आहे.